विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंताला फार त्वरा झाली. भगवंत धावत आले माझ्या. धावत आल्यानंतर भगवंतांनी पहिले द्रौपदीला आल्या म्हणजे द्रौपदी फार भूक लागली, काहीतरी खायला दे. द्रौपदी आता म्हणली तर खायला नाही म्हणून तुला बोलवलं, तू म्हणतो खायला दे. आता ज्याने एवढी संपूर्ण सृष्टी मायबाप निर्माण केली, तो एक भाजीचं पान थाळीला तयार करू शकत नाही. तर मला ते काय इथं थाळीचं पान मला दिसतंय, तेवढं पान दे मला, लय झालं, तू फक्त भावनेनं दे. मायबाप द्रौपदीने ते पान घेतलं, भाजीपान थाळी धुवून ठेवलं होते, भाजीपान घेतलं भगवंताला दिलं. भगवंतानी ते पान खाल्लं आणि विश्वतृप्तीचा देकर दिला. मायबाप काय प्रमाणे काय देवा घरी ना मिळेची अन्न मागे भाजीपान. काय देवा घरी अन्न मिळत नाही का, भाजीपान द्रौपदीची मागू लागलं. मायबाप खाल्ल्यानंतर विश्वतृप्तीचा देकर दिल्यानंतर मग त्यांनी विचार केला, आता सूर्याची नजर त्याच्यावर पडली तर थाळीतून अन्नाचे ढीग निर्माण व्हायचे आणि भगवंताची दिव्य तेज झळकती. भगवंताची नजर आणि सूर्याची नजर काय वेगळी का? भगवंताची नजर त्या थाळीवर पडतात, तिथे ढीगचे ढीग निर्माण झाले. मायबाप अन्न तयार झालं आणि पण भगवंताने विचार केला की हे ऋषी माझ्या भक्तांना त्रास देत आहे. मायबाप तुम्ही देवाला शिव्या द्या, देव सहन करेल, पण देवाचा खरा भक्त असेल ना त्याला कधीच त्रास देऊ नका. उलेनच आहे असं तो ते त्याला कधीच सहन होत नाही. तो म्हणला बरं बघू. त्यांनी काय केलं, माया त्याची बहीण, 8व्या जन्माच्या श्रीकृष्णाच्या 8व्या जन्माच्या आधीचा जन्म मायेचा, त्याची बहीण मायेला त्यांनी पाठवलं. मायेला पाठवल्यानंतर त्यांनी ऋषीमुनींचे नदीतच पोट भरून टाकले. ते एकमेकांना म्हणायचे का मला तर भूकच नाही. ते म्हणजे हा मला जेवायची इच्छाच नाही, फार असं जेवण केल्यासारखं वाटतंय. तेवढेच भीमबाबा आले, महाराज जेवण तयार आहे, जेवायला चला. आम्हाला भूकच नाही. जेवण कशाला तयार करायला लावलं, जेवायला चला. पण भीमदादाच्या नागला हजारो हातीचं बळ आगा धरलं तर उचलून ठेव. मायबाप सगळे निघाले जेवायला गेले, बसले. मायावी अन्न मायबाप खाऊ लागले फार. इतकं धर्माच्या घरचं अन्न, काय म्हणले, काय धर्माघरचे अन्न परी आमची उदरे लहान. काय धर्माघरचं अन्न, एक म्हणला काय जेवण आहे धर्माघरचं, काय अन्न आहे. दुसरा म्हणला अरे देव काय वेडा आहे काय, एकच हित पोट केला, अजून एक हित केला असं, अजून एक हित बसलं असतं. मायबाप साधू संतांचे वाक्य, कथेचा भाग येतो. असं मला सांगायचं तात्पर्य एवढंच की एवढं मोठं संकट आलेलं त्यानंतर कशाच्या चिंतनाच्या जोरावर मायबाप भावनेनं जर भगवंताला गायलं ना मायबाप, भगवंताचा शब्द चुकीचा आहे का हे नाही बघत मायबाप, त्याचा भाव किती हे बघतो. तुम्ही अतिशय उच्च, म्हणजे महाराजांना काय नाव ठेवायचं नाही, अतिशय उच्च प्रमाणात गायन करा, पेटी पुरत नाही अशा प्रमाणात गायन करा, परंतु तुमच्या अंगात भाव नसेल ना जेव्हा त्याच्याशी भगवान भाव बघतो मायबाप, त्याचे शब्द चुकीचे बघत नाही. बघितलं मायबाप अजून झाले 5 मिनिटात उदाहरण सांगतो. रामायणामधलं उदाहरण काय झालं, भगवंतावर म्हणते एकदा लंकेचा विजय झाल्यानंतर विभीषणाची राज्याभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर भगवान आणि ते अयोध्येला आले. अयोध्येला मधील लंकेपासून म्हणून वेळ लागलाय. अयोध्येला आले आणि अयोध्येला आल्यानंतर त्यांनी काय केलं, सर्वांना मेजवानीचं जेवण केल्यानंतर निरोप समारंभाचा कार्यक्रम होता आणि निरोप समारंभात
जी वानर सेनेने केलेलं करतो तर त्याबद्दल त्यांना काहीतरी दक्षिणा वगैरे आशीर्वाद द्यायचं होतं. तेवढे तिथं आले विश्वामित्र ऋषी. विश्वामित्र ऋषी आल्यानंतर सगळ्यांनी त्यांच्या लाईनी दर्शनासाठी लाईन केली. हनुमंतराय त्या लाईनीत लागले. मायबाप संत साधू ब्रह्मचारी तोच असतो ज्याला कशात काही गर्व नसतो. मायबाप थोडं काय कीर्तन सांगायला लागलं की त्याला मी कीर्तन करतोय मी म्हणला काय विषय सांगला. ब्रह्मचारी हनुमंतराय लाईनीत लागले. तिकडून आले नारद महर्षी. आता नारद महर्षी तुम्हाला माहिती आहे म्हणतात त्यांना कळीचा नारद. मला त्यांना जो द्यायचा नाही मायबाप त्यांचा आशीर्वाद असत. सगळ्यांचे आशीर्वाद असते म्हणजे कसं लेवत कळीचे नारद म्हणतात मायबाप. ते आले आणि म्हणजे हनुमंतराय काय चाललंय. ते म्हणले तुम्हाला ज्ञात नाही तुम्हाला परिचित नाही. म्हणले इथं विश्वामित्र आले त्यांच्या दर्शनासाठी सर्व उभे. हो का मग तू कशासाठी. मी पण दर्शनासाठी. आता मी कशासाठी थांबणार आहे. हनुमंता हे काय मला पटलं नाही बरं का. कुठं तो विश्वामित्र रंभेच्या मागं वेडा झालेला आणि कुठं तू ब्रह्मचारी त्याच्या दर्शनाला. पटला हनुमंतराला. लाईन चेंज रिटर्नच्या लाईन इकडे झालं तर त्यांना काय गेले विश्वामित्र. विश्वामित्र रामाच्या दरबारात तुझा तरी अपमान मला समजणार नाही. काय झालंय. हनुमंताला म्हणलं चला दर्शनाला जाऊन येते. मला माहिती तुमचं विश्वामित्र. विठ्ठल 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 माहिती तुमचं विश्वामित्र म्हणे. ताडकन ऋषी उभे झाले आणि निघाले. ते गेले